आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा ठाकूरपाडा येथे एक मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर जो नवोपक्रम घेतलेला आहे माझ्या शाळेचा औषधी संपदा माझी शाळा माझा शोध या अंतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थी आमच्या गावातील जे वैद्य आहेत त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत। सो ती मुलाखत आता आपण पाहूया। आता तुमचे नाव काय? सुरेश विस्ते निर्मला। तुम्ही कोणत्या गावात राहता? आलकेविलीमध्ये। आपल्या परिसरात कोणते औषधी वनस्पती सर्वाधिक आढळतात? वनस्पती आहे जुलाब होते त्याच्या वर्षी देतो, भोक देतो, त्याच्या नंतर मुळ्या देतो, कावळ्या वर्षी देतो आणि आपले गुळे तापावशी। हे सगळे इथं भेटतात का? हा, हे जंगलामध्ये भेटतं। औषधी वनस्पती ओळखण्याची लक्षणे कोणती? काही वाज येतात का मुलं कशाच्या ते मग ते पोटासाठी उपयोग पडतात। हे कावळ्यावरची त्याचं पण पानं असं सुरू होतं ते वाज येतात। कावळ्यावरची औषध आहे। भोकं हे पोटात दुखतं ते काही माहीत नाही, हे माहिती म्हणजे ते भोकं खाल्ल्याशिवाय उपयोग पडत नाही। आणि हे आहे ना हे संडास होतं त्याच्या वर्षी उमराचा पा त्याला ते सांगते। तुमच्या गावात कोणत्या वनस्पतीचा वापर करतात? वापर ते करतो मी कावळ्यावरशी करतो, परत ते भोक्यावरशी करतो, उमरावरशी करतो, गुळियाल आहे, मुळियाल प्रत्येकावरच्या। आताच्या काळात कोणकोणते बदल झालेले आढळतात? मी औषधं देतो पण ते काही लोकांना दवाखान्यात जातात पण ते दवाखान्यात त्यांना फरक आला की माझ्याकडे औषधं येतात। कावळ्यावरशी येतात, परत पोटावरची पोट दुखायला लागला त्याच्यावरची देतो, मुळ्या आणि त्याच्यावरची पण देतो, भोकं देतो, त्याचे फरक आला का मग ते माझ्याकडे बरोबर येतात। बघा, विद्यार्थ्यांनी जे प्रश्न काही विचारले आहेत तर बाबांनी अतिशय छान उत्तरं दिली आणि आपल्या या ठाकूरपाडा जंगली परिसरामध्ये असणाऱ्या वनौषधींची माहिती त्यांनी आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे दिली आणि आजही वैद्य म्हणून ते गावामध्ये प्रसिद्ध आहेत। सो आपण सर्व मिळून त्यांचे आभार मानूया। धन्यवाद बाबा।